नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे. तब्बल 190 पदांची ही भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 21,700 ते 69,100 या 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे. कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क फॉर्म भरतीवेळी उमेदवारांना नसणार आहे. यासाठी उमेदवारांनी 31 मे 2026 पर्यंत अर्ज करणं मात्र आवश्यक असणार आहे. बाकी कोण अर्ज करू शकतं, कसा अर्ज करायचा, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट क वर्गाची कायमस्वरूपी भरती केली जात आहे. यामध्ये CSBO म्हणजेच सिव्हिलन स्विच बोर्ड ऑपरेटर हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे. यासाठी उमेदवारांना अर्ज करणं आवश्यक असणार आहे. अर्जाचा नमुना मी आपल्या या PDF शेवटी दिलेला आहे. तिथून तुम्हाला तो व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे. A4 साईजच्या पेपरवरती तो प्रिंट करायचा आहे. व्यवस्थित फिल करून त्या अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड करून या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवणं आवश्यक असणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता 2 मे 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तर 31 मे 2026 ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. अर्ज तुम्हाला डायरेक्टली ईमेल ॲड्रेसला तुमचा अर्ज आणि सर्व डॉक्युमेंट अटॅच करून पाठवायची आहे. ही अर्जाची एकंदरीत खूप सोपी प्रोसेस असणार आहे. यासाठी ईमेल ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. मित्रांनो, तब्बल 190 पदांची ही मोठी भरती असणार आहे. यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहे, त्या जागांचं डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. 21,700 ते 69,100 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना पगार जो आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे. पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट उमेदवारांना दिले जाणार आहे. या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 25च्या दरम्यान मात्र असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 3 वर्ष, SC/ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 5 वर्ष, तर फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची 10 वर्ष, 13 वर्ष आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार विशेष सवलत देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन कॅन्डिडेट उमेदवारांना देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी असणार आहे. आता या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून फक्त 10वी पास असणं उत्तीर्ण असणार आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता अजून एक क्रायटेरिया आहे, प्रॉफिशन्सी इन हँडलिंग प्रायव्हेट बोर्ड एक्सचेंज. याचा कमीत कमी 6 महिन्याचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रायव्हेट ऑफिस, हॉस्पिटल, कंपनी, कॉल सेंटरमधनं तुम्ही टेलिफोन ऑपरेटर काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे आहे, ज्यामध्ये इनकमिंग आउटगोईंग कॉल हँडल करणं असतील, कॉल ट्रान्सफर करणं म्हणजे एक्सटेन्शन करणं यासारख्या गोष्टी असतील, त्याचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे कमीत कमी 6 महिन्याचा आहे, तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. मात्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनकडनं, कंपनीकडून घेणार आहे, त्यावरती मेन्शन असलं पाहिजे की स्विचबोर्ड PBS सिस्टीमवरती काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे आहे. अशा एक्सपिरियन्स लेटर तुमच्याकडे असेल, प्रोफिशन्सी तुमच्याकडे असेल, तर तुम्ही नक्कीच या पदासाठी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. एक्झामिनेशनचं स्वरूप तुम्ही बघू शकता. मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम रिटन एक्झाम घेतली जाणार आहे. साधारणपणे 100 प्रश्न 100 गुणांसाठी उमेदवारांना या ठिकाणी विचारले जाणार आहे. आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे, ज्यामध्ये प्रॅक्टिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू यांचा समावेश असणार आहे, ती घेतली जाणार आहे. यामध्ये प्रॅक्टिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू हा तुमचा फक्त क्वालिफाईंग नेचरचा असणार आहे. मात्र अंतिम जी निवड आहे ती तुमची या रिटन एक्झामच्या मार्कवरतीच केली जाणार आहे. रिटन एक्झाम तुमची इंग्लिश आणि हिंदी अशा 2 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये घेतली जाणार आहे. मित्रांनो, जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे 2 वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. या काळात जर तुमचं काम चांगलं असेल, समाधानकारक असेल, तर अशा उमेदवारांना लगेचच परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे. बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे. अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना देखील मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. मित्रांनो, अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडणं गरजेचं असणार आहे, तर सर्व डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्हाला अर्ज बघायला मिळणार आहे. एकंदरीत अर्ज करण्यासाठी काय प्रोसेस असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर्वप्रथम तुम्हाला मी जो अर्ज दिलेला आहे, अर्जाचा नमुना दिलेला आहे, तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्जासमोर देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे. संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभवाची माहिती असेल तर या ठिकाणी भरायची आहे. आणि या अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून म्हणजेच अटॅच करून तुम्हाला या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवायची आहे.
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क उमेदवारांना अर्ज करतेवेळी नसणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.